गेम वीक 7 लीग लीडर्स लिव्हरपूल जिंकले ॲट क्रिस्टल पॅलेस 1-0. सिटी जिंकले अगेन्स्ट फुलहम 3-2. जरा नर्वी गेम पण मजा आली बघायला. आर्सेनलने थोडा मार खाल्ला बट जिंकले शेवटी 3-1. लेस्टर जिंकले अगेन्स्ट बोर्नमूथ 1-0. त्यांची पहिली विन ऑफ द सीझन. वेस्ट हॅम जिंकले अगेन्स्ट इप्सविच 4-1. वेस्ट हॅमची पहिली होम विक्ट्री. एव्हर्टन आणि न्यूकासल एक खूप डल ड्रॉ झाला पण अँथनी गॉर्डनने पेनल्टी मिस केली. कमबॅक फॉर द एव्हर्टोनियन बॉय. नॉट सो सेलिब्रेटरी फॉर हिम बट मॉरल विक्ट्री एव्हर्टनकडे आहे. ब्रेंटफोर्ड वुल्व्स परत ब्रेंटफोर्डने मारला पहिल्या 2 मिनिटात गोल. नवीन लीग रेकॉर्ड सेट केलेला आहे. संडेचे गेम्स बघितले तर युनायटेड आणि ॲस्टन विला 0-0. आय थिंक बाय फार सर्वात बोरिंग गेम ऑफ द सीझन ऑलरेडी आपल्याला मिळालेला आहे. चेल्सी आणि नॉटिंगहम फॉरेस्ट पण 1-1 गेम झाला आणि मजा म्हणजे 86 मिनिटला जे भांडण झालं बघायला मजा आली. पण वन ऑफ द बेस्ट गेम्स ऑफ द सीझन बिकॉज टॉटनम पुल्ड ऑफ अ टॉटनम 2-0 लीड असून ब्रायटनने त्यांना 3-2 हरवलेलं आहे. अँड अगेन स्कोर्ड बाय आर्सेनल लेजंड डॅनी वेलबेक. हा आहे मोठा गेम झालाचा 90 सेकंड रिव्ह्यू. एपिसोड बघूया. ओके मोठा गेम झाला. प्रस्तुत सॉकर खाल्लेला माणूसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीगबद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिशमध्ये पण आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. हॅलो. अरे नॉर्मल. येस. विदाउट डेंग्यू. येस. थोडाच फार आहे अजून सांधे दुखी वगैरे पण आय डोंट थिंक सो दॅट इज बिकॉज ऑफ डेंग्यू. दॅट इज वय. काय मग मागच्या आठवड्यात काय झालेलं ओमकार? मागच्या आठवड्यात काही नाही रे. असे होत असतात ना इंजुरी इश्यूज. मला पण इंडियाचा कॉल अप आला होता. फिक्स्चर कंजेशन झालं. पॉडकास्ट कंजेशन झालं. जास्त फिक्स्चर कंजेशन झालं माझं. ऑल माय हॉबीज कॉट अप टू मी. येस. पण मी आलोय गाईज. मी आहे परत. आता 2 लोक करणार आहेत पॉडकास्ट त्यामुळे परत पूर्ण एपिसोड घेऊन आलोय. फुल एपिसोड. फक्त 90 सेकंड नाही आता. करेक्ट. काय बघ हाऊ वॉज द वीक बेसिकली? एनी टाइम गोईंग इन टू अन इंटरनॅशनल ब्रेक तुला तुझी टीम जिंकलेली हवी असते. आणि काय मस्त जिंकले यार. काय मस्त जिंकले. म्हणजे तो गोल खाल्ला तो पण चांगला गोल होता. तो गोल चांगला होता. तो गोल चांगला होता. पण मला खूप मजा आली ह्या टीमला खेळताना बघून. एकतर थोडासा तो पोस्ट चॅम्पियन्स लीग गेम चेंज स्क्वॉड होता. इंजुरीज मॅनेज करत करत कसा बसाच आलो होतो. अँड इट वॉज अ गुड गेम. तो दॅट मार्टिनेली गोल मी कितीदा बघितलाय मला आत्ता आठवत नाहीये. मी आय थिंक आय वॉच्ड इट फॉर ओव्हर 90 मिनिट्स. And that makes sense. But we will get back to that game, of course, because Mota game of the week was not Arsenal Southampton. Mota game of the week we had chosen as Manchester United versus Aston Villa. Aston Villa versus Manchester United at Villa Park, which ended 0-0. आणि हा मोठा गेम अशासाठी सिलेक्ट केलेला कारण ॲस्टन विला इज अप देअर. युनायटेड यूज टू बी अप देअर. आणि लाईक बोथ ॲट द स्टार्ट ऑफ द सीझन वेन एव्हरीवन इज ऑन 0 points अँड वेन द फिक्स्चर्स आर मेड की संडे नाईट कुठली मॅच ते पण ठरवताना तसंच ठरवतात ना. मोठा गेम संडे नाईट असतो मॅक्सिमम. पण त्यांना कुठे माहिती होतं की युनायटेड एवढं घाण खेळणार आहेत. ऑल्सो फॉर दॅट मॅटर ॲस्टन विला पण घाण खेळले. ऑल्सो मी या विकेंडला पण मी फार मॅचेस बघितल्या नाहीत. पण ज्या कुठल्या बघितल्या आणि ज्यानंतर काही मॅचेसच्या हायलाईट्स बघितल्या. मी या मॅचची हायलाईट पण नाही बघितली आहे. त्या मॅचची हायलाईट दाखवू मी तुला? नाही. दिस वॉज हाऊ एंटरटेनिंग द गेम वॉज. अ डेड space on a podcast. I think a dead space on a podcast is more interesting. The 90-95% of the game was played in the middle third. नाही मी आज सकाळी पण काही मिस झालेल्या मॅचेसच्या हायलाईट्स बघत होतो. एस्पेशली मी ती ब्रेंटफोर्ड वुल्व्स बघायची होती मला जी मिस झाली होती आणि 8 गोल झाले होते. सो ती बघितली आणि म्हटली आता ही एकच राहिली आहे. आणि मग मी ते हायलाईट्स बघायला आय वॉज लुकिंग ॲट दॅट थंबनेल ना की त्याच्यावर क्लिक करायला. आणि म्हटलं नाही यार मी नाही करत युनायटेडला सपोर्ट. आय शुडंट पुट माय सेल्फ थ्रू दिस. नकोच बघायला. आणि मजा म्हणजे काय ओमकार वॉज बिझी विथ हिज वर्क. सो युजली आम्ही गेम्स डिस्ट्रीब्यूट करतो. आपण गेम्स डिस्ट्रीब्यूट करतो की अर्धे तू बघ अर्धे मी बघ किंवा कोइन्सिडेंटली आपण.
मी म्हटलं नाही तो काम करतोय ना, आपण ही मॅच बघू. मला असं वाटायला लागलं की आय थिंक ओमकार काम करतोय ना इज हॅव्हिंग अ बेटर टाइम देन मी सिटिंग ऑन माय सोफा अँड लुकिंग ॲट द TV. आय किड यू नॉट, has to be one of the most boring games, and this is not because we are supporters of a different team or anything like that. This game generated the lowest XG for the past 2 seasons. I feel bad for you. Also it was a bad game. I feel bad for you. Like I feel bad for Aston Villa fans right now. I mean, I think Aston Villaचं तसंच आहे ना, म्हणजे they'll draw against I think Ipswich, no, they drew against Ipswich, yeah, then won against Bayern and again drew against United. म्हणजे even I think Unai Emery is having his peak Unai Emery moments right now, की हा धोका आम्हाला पण मिळालेला की त्याच्या always 2 steps ahead of what you expect from him. So it was a disastrous game. म्हणजे quite honestly प्लेयर्सचं म्हणायला झालं तर आय मीन Ten Hag starting Evans and Maguire when there is Delict on your bench and Lisandro Martinez who amongst themselves cost about upwards of 100 million pounds. But Harry Maguire himself costs 80 around million pounds. Yeah. But again, but these are Ten Hag signings, right? Yeah. Harry Maguire wasn't a Ten Hag signing. आय थिंक तो मोठा गेम नाही झाला, पण आपण आय थिंक त्याच्याबद्दल आधी बोलणार होत आता. पण व्हॉट काय करायला लागेल टेन हागला टू लूज दिस जॉब हे मला कळत नाहीये. मग ॲट द बिगिनिंग ऑफ द सीझन आय अंडरस्टँड तो फुल फियास्को झाला होता की एव्हरी वन न्यू की गेलाय त्याचा जॉब, आणि देन दे वन द FA कप अँड देन ते ओनरशिप काहीतरी चेंज झाली त्यांची, आणि त्यात त्यांचं म्हणजे त्यांचं ठरलं की नाही हाच आहे, आणि ही हॅड टू गो थ्रू द इग्निमनी ऑफ डिफेंडिंग हिज एम्प्लॉयर्स हू वॉन्टेड टू फायर हिम, की नाही दे रिअलाइज दॅट दे हॅड द बेस्ट मॅनेजर ऑल अलॉंग वगैरे. हा कोट आहे त्याचा. इट्स जस्ट ह्युमिलिएटिंग. इट्स जस्ट he is supported with the players he wanted also, so you can't blame the ownership at this point either. त्याला त्याचे प्लेयर्स पाहिजे होते AXचे सगळे, ते त्याला दिले आहेत. सो इट्स नॉट लाईक की त्याला ओनरशिप सपोर्ट नाही करत. इनफॅक्ट काल पण विला पार्कला त्यांनी प्रेस बॉक्समध्ये दाखवला फोटो, अख्खी ओनरशिप इन्क्लुडिंग रॅटक्लिफ आणि इन्क्लुडिंग फर्ग्युसन ॲट द एंड, सगळे अख्खे प्रेस बॉक्समध्ये बसलेले. तर म्हणजे शार्क टँकचा एपिसोड असतो ना, तसं वाटत होतं की हे सगळे दिग्गज लोक थांबलेत आणि ह्याचा आज जॉब जातो की नाही असं होतंय. नाही, आणि given the context of how the season is shaping up, a draw against Aston Villa away is a good result for this United team. Yes, it is. But at this moment of time, I mean, I don't know. I mean, this is not where United should be. 14th on the table is not where United should be. And it's honestly. Okay. Banter sake ठीक आहे, पण नाही They should be 14th in the championship. It's like this. It's मला असं वाटतं की ये किसी दुश्मन के साथ भी नहीं होना चाहिए वाला सिनेरियो झालाय. हा, मग किसी दुश्मन के साथ जर होना चाहिए तर मग ते मॅन सिटी बरोबर व्हायला पाहिजे. नाही, मला युनायटेड बद्दल लिटरली दया येते आता, म्हणजे बिकॉज कारण आपण वी बीन थ्रू इट. हा, इट्स बियॉन्ड शेड अँड फ्रायडा राईट. आता मजा पण येणं बंद झालं. एक्झॅक्टली, दॅट इज देअर. आणि ॲस्टन विलाचं पण म्हणजे बघायला गेलं, I think he is using John Duran as the off the bench superstar, because the entire Villa Park erupted when he was brought in as a sub. काही केलं नाही त्याने. Leon Bailey was probably the worst player on the pitch. Ollie Watkins nowhere to be seen in the game. He had a couple of opportunities, but every time they were going forward there was no outlet. त्यांना झक मारून बॅकपासच करावा लागत होता. रॅशवर्डचे 2 चान्सेस तसे होते. ऑल्सो वन स्मॉल FPL point here. Aston Villa got a clean sheet after a lot many game weeks. And I have had Ezri Konza on my team for the entire season now. And the one time they get this clean sheet, तो 12व्या मिनिटाला सब आउट झालाय. हो, इंजर्ड. तर त्याच्यात परत एकच पॉइंट मिळालाय मला. But yeah, I mean, but quite honestly, start of the game only the conversation was not whether Aston Villa would win or United would win. It was about Ten Hag's job being on the line. And I think he's bought himself another, I mean, international break more 2 weeks. But the conversation is pretty bleak. I mean, आपण अख्खा गेम वीक तर करूच, पण त्या गेम वीक नंतर आपल्याला
प्रश्न विचारणार आहे. आय थिंक टॉपिकल मध्ये आपण घेऊया की कोणता मॅनेजर राहणार आहे. पण कोण आहे? आता मागच्या आठवड्यात प्रीमियर लीगच्या त्या स्वतःचा जो ब्रॉडकास्ट असतो त्याच्यावरती ग्रॅम पॉटर आला होता CV घेऊन. तो इट वॉज जेन्युइनली अ PR एक्सरसाइज. तो आय थिंक समवन लाईक अँटोन कॉन्टे और समथिंग कुड डू डिसेंट एट युनायटेड, आय फील. But you never know. I mean, a manager that was at Chelsea and Tottenham and then oh wait, someone was there called Mourinho who did the same thing. Arsenal are still trying to replace Patrick Vieira and United are still trying to replace Alex Ferguson. तसंच झालेलं. But yeah, I mean that was it. I mean nil-all game आपण ह्याच्यापेक्षा जास्त चिरफाड करूच नाही शकत. नाही. Because parallelly rather the next game that happened on Sunday itself, तो ऍक्च्युअली मोठा गेम झाला. ऍक्च्युअली मोठा गेम झाला. and it was quite honestly even सकाळी आपण डिस्कस करताना मोठा गेम हाच घ्यायचा आहे, हाच घेऊया इथलं सुरू करायला हवं होतं. But Brighton played Tottenham. Tottenham went 2-0 up and then Brighton within 18 minutes changed the game to 3-2. Tottenham pulling off of Tottenham. Tottenham won the first half 2-0. They won the first half. They won the. I think they are up there with Everton when it comes to first half winners. Tottenham pulled off a Everton नाही म्हणतात कारण Tottenham pulled off a Tottenham. त्यांनी I mean they just forgot to play. In this scenario, who's to be blamed? Is the players or Ange Postecoglou? असा कॉन्व्हर्सेशन आहे. सो मला ना अँज पॉस्टकॉग्लूचं मला हे आवडतं. इवन इन दॅट वियर्ड गेम दे प्लेड अगेन्स्ट चेल्सी लास्ट सीझन, ते रेड कार्ड नंतर हायलाईन खेळून 4-1 हरले होते. पण तो लाईक त्याचे प्रिन्सिपल्स आर इन प्लेस आणि तो तसंच खेळायचं. माझी टीम फुटबॉल असं खेळणार हे त्याचं आहे की गो ऑल आउट अटॅकिंग. सो ॲट 2-0 देर इज नथिंग इज गोइंग टू चेंज अबाउट इट. आणि समटाइम्स यू गेट पनिश्ड अँड दॅट इज जस्ट अ प्रोडक्ट ऑफ द प्लेयर्स नॉट. I mean there is nothing in the second half that a manager can do apart from substitutions. And right now, apart from Manchester City, nobody has the kind of depth to pull off Chelsea. Okay, yeah, Chelsea. But त्यासाठी मॅनेजरला सगळ्या प्लेयरची नावं पण माहिती असायला लागतात. They don't have depth, they have mass. तसं आहे. But I mean Brighton, I mean Mitoma back to his OG form where Mitoma was being called the next best winger. Brilliant game by, I mean both the teams were clearly attacking only from the wings. म्हणजे ते quite visible होतं. Quite visibly both teams lack a central midfielder that can control a game. आणि both teams have these pacey dribblers. आणि मागच्या आठवड्यात मला खूप त्रास झाला कारण आपण एपिसोड नाही केला. पण द ब्रुनो फर्नांडिस रेड कार्ड वॉज अ वियर्ड थिंग दॅट हॅपन्ड. बट Tottenham were also clearly playing only with 10 men and a Timo Werner. So it was ते 10 against 10च झालं नंतर. काल पण टिमो वर्नरने 1-on-1 मिस केलाच परत. तो मिस करतो पण आय थिंक yesterday he has a assist no for the second goal. पण 1-on-1 मिस करतो. I mean if you are supposed to be a striker, it's a 1-on-1 तो लाईक देर वर 2 आदेबायर्स. तुला आठवतंय एक आर्सेनल कडनं खेळायचा जेव्हा त्यांनी 1-on-1 कधीच नाही मारला आणि नंतर टॉटनम कडनं आणि सिटी कडनं तो 1-on-1 मारायला लागला. तो नंतर शिकला ते करायला. आय मीन मग टिमो वर्नर माहित नाही. आय मीन आय नेवर रेटेड हिम मच क्वाईट ऑनेस्टली. आय लाईक फ्रॉम व्हॉट आय सॉ इन द गेम डॉमिनिक सोलांके इज अ ग्रेट सायनिंग फॉर टॉटनम अँड he's not the Harry Kane kind of a forward who will get you 25 goals, but he will set you up. He has a very म्हणजे त्याचा नंबर 9 रोल खूप डायनॅमिक आहे इन दॅट सेन्स. म्हणजे तो आत येतो. हॅरी केन कधी आत यायचा नाही. He's to never play deep. सोलांकी डीप खेळतो. म्हणजे he's got a better game presence. I wouldn't say better game presence, but he's got I mean considering the team around him, he's got a better game presence. But Brennan Johnson, a good player quite honestly, very pacey young winger. And I don't think so he is one of the best, but he is good enough for the league right now. आणि टॉटनमचा इश्यू काय आहे ना माझ्यासाठी की सॉन राईट नाव इज नॉट प्लेइंग राईट. हिज नाही होता आज कालच्या मॅच मध्ये होता. But तो आता he was recovering from an injury. So they have these players to come in and fill the void. They are there to solve problems that don't exist. They are scoring goals freely. At the back, it's a little miss. But that comes with attacking football. And
हो पण ते अँड इट पुट्स अ लॉट ऑफ प्रेशर. अटॅकर्स वरती तुला प्रत्येक गेम मध्ये तुला जिंकायला 3 गोल मारायचे. एक्झॅक्टली. हे जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे व्हॅन्डेवेन हॅड अ व्हेरी हॉरिबल गेम काल. म्हणजे तो फक्त पळत होता कारण त्याच्याकडे तेवढंच आहे. मी काय करतो डिफेंडिंगच्या वेळेस मी पळतो. त्याच्यात युट्यूब व्हिडिओ चांगले बनतात. म्हणजे तेच कंपायलेशन साठी मी खूप भारी डिफेंडर आहे. नाही तू फक्त पळताना दिसलेला आहेस आम्हाला. सो तसं आहे. सो ब्रायटन 3-2 ब्रायटन अप द टेबल. टॉटनम स्टील हवरिंग इन द मिडल. बघूया काय होतं. आय मीन इंटरनॅशनल ब्रेक इज अ गुड टाइम फॉर रिसेट फॉर एस्पेशली फॉर टीम्स दॅट आर नॉट सेंडिंग अ लॉट ऑफ इंटरनॅशनल्स अवे अँड ज्यांना युरोपियन फुटबॉल नाही आहे आता ॲज अ टॉटनमला आहे पण तरी पण काय ते युरोपा कॉन्फरन्स लीग वगैरे विच इज इवन मोर अनोईंग कारण ते जिंकलं तरी म्हणजे इट इज लाईक द लीग कप ऑफ युरोपियन कप्स असं वाटतं. नाही आय एम लाईक आय कांट कीप अप विथ युरोपियन फुटबॉल दिस सीझन. मला अरे अच्छा आर्सेनलची मॅच आहे का तेवढं आपल्याला रोज फुटबॉल बघावं लागतं आणि आफ्टर अ पॉइंट म्हणजे नाही आता बस खूप झालं. हो तू दिस इज वेर इट इज ना की बघावं लागतंय. पूर्वी बघायला मिळायचं. लिटरली सॉकर खाल्लेले माणूस झालो आपण. अजीर्ण झालेले माणूस. मुव्हिंग ऑन संडेचाच गेम घेऊया अजून एक. चेल्सी फॉरेस्ट 1-1 झाला. रेड कार्ड इन द गेम. वन ऑफ द फनीएस्ट रेड कार्ड यू विल एव्हर सी. जेम्स वॉर्ड प्राउस स्लिप झाला आणि इन्स्टिंक्टिव्हली त्याने बॉल हाताने असा हात घेतला. तो स्लिप झाला म्हणजे जेरार्ड स्लिप सेम. आणि ही वॉज द लास्ट मॅन दिस. बट अगेन सिन्स इट वॉज निकोलस जॅक्सन रेफरीज वर लाईक नो दिस इज नॉट अ क्लिअर गोल स्कोरिंग अपॉर्च्युनिटी. सो इट वॉज अ सेकंड येलो. बट गेला तो आणि त्याने बॉल असा खेचला आत. हँड्स डाऊन द फनीएस्ट रेड कार्ड यू विल एव्हर सी. आय थिंक त्यानंतर गेम खूपच वॉलेटाईल झाला ना. एक्झॅक्टली. आणि अगेन झालं काहीच नाही पण ती थिअरी असते ना 10 men प्ले बेटर देन 11 men. सेम झालं. देवर ऑन ऑल ओव्हर चेल्सी. आणि मग 85th 86th मिनिटमध्ये कुकुरेला एक पुश मिळाला आणि मग प्रॉपर मॅली झाला. येल्लो कार्ड वाटत फिरलेला रेफरी सगळ्यांना. आणि त्याच्यात पण निकोलस जॅक्सन मिस 2 ऑफ हिज पंचेस. म्हणजे निकोलस जॅक्सन च्या कंपायलेशन मध्ये एंकुंकुनी मारले असते. आणि त्या ह्याच्यात त्या असं लिटरली त्याचा ब्युटिफुल व्हिडिओ. असं भांडण चालू आहे आणि कोल पाल्मर असं बघतोय आणि तो खालती बसतो आणि फक्त लिटरली एन्जॉय करतो. असा बघतोय असं बघतोय. इट वॉज हिलेरियस. म्हणजे कोल पाल्मर तिथे पण होणार नको असा. इथे आपण भांडण नको करायला. बट आय थिंक इज इट द अर्लिएस्ट इन अ सीझन कुठल्या तरी टीमचे प्लेयर्स आर ऑलरेडी सर्विंग अ बॅन फॉर 5 येलोज. आय थिंक मी तो स्टॅट बघितला नाही बट या what 7 games later you've already accumulated 5 yellow cards. So against Liverpool Colwill won't be there. Fofana might not be there. आणि कुकुरेया मे नॉट बी प्लेइंग. सो आपल्याला पुढच्या संडेला आपल्याला कळणार आहे की चेल्सीकडे अजून कोण प्लेयर्स आहेत. म्हणजे आपल्याला नाही चेल्सी फॅन्सना पण अरे हा पण आहे का आमच्याकडे वगैरे. बट या आय मीन अगेन कोल पाल्मर सेम कंट्रोल सी कंट्रोल व्ही वुल्व्स असिस्ट सारखं. 5 yard पास टू मॅड्युएके स्कोर्स. लिटरली म्हणजे काही डिफरन्स नव्हता. मॅड्युएके स्कोर्स बिकॉज मी काढला ना त्याला टीम मधनं. ऑफकोर्स ही विल. को पाल्मर ऑल्सो असिस्ट कारण माझ्या टीम मध्ये अजूनही आहे. भरवसा ठेवलाय आम्ही त्याच्यावर. रादर आळस आहे टीम बदलायची. पण एनिवेज मुव्हिंग ऑन. सिटी Fulham taking the lead 1-0 and very immediately City responding with of course who? Not Haaland, Kovacic. आणि अगेन कोवाचिच गोज ऑन टू स्कोर. कोवाचिचचे 2 गोल्स आहेत त्याच्यात. आणि तो पोस्ट मॅच मध्ये म्हणाला दिस गोल इज फॉर रॉड्री. म्हणजे रॉड्री इंजर्ड आहे, मेला नाहीये तो. म्हणजे तो एवढं इमोशनल. आणि ऑल्सो तो असता तर तू नसते मारलेस. तू मॅच बघत असता. हा एक्झॅक्टली. बट ग्रेट वे टू जस्ट पुट युअर नेम इन देअर ना की मी करू शकतो रॉड्रीला रिप्लेस. कारण वी वर ऑल वी आर नॉट हॅपी अबाउट प्लेयर्स गेटिंग इंजर्ड. बट Rodri not being there for City was a good thing for. Also, it was statistically there na 75% of the games Rodri has not been in resulted in either a draw or a loss for City. तसं होतं काहीतरी तो स्टॅट होता. But like anyone who comes in to replace Rodri and then scores 2 match winning goals, great for him.
again the talk of the match was when City were 2-1 up. Adama Traore 1-on-1 with Ederson and to Ederson la Adama Traore, Adama Traore, the number of times he has like if it was a footballer he would have scored a goal. हे त्याचे इतके आहेत आणि he has scored against Man City once for Wolves. It was in a 1-0 defeat, in a 1-0 win for Wolves. आणि that was also, I remember watching that game आणि मला तेव्हाही असं झालं की हा नाही मारत आणि तो तसाही कीपरला लागूनच गेला होता बॉल गोल पण टू अ पॉइंट वेअर दॅट वॉज नॉट द टॉकिंग पॉइंट. द टॉकिंग पॉइंट वॉज ही स्टार्टेड द गेम ओव्हर एमिल स्मिथ रो अँड द रिझन वॉज त्यांना हेच करायचं होतं, रन इन बिहाइंड, कारण त्यांना माहिती आहे लाईक सिटी फुलबॅक्स आर नॉट द मोस्ट पेसी. I mean, Kyle Walker, who claimed that he would like Jack Grealish ने ऑनरीला विचारलं ना, could you take him in your prime? I will take him now. And if you saw Kyle Walker in yesterday's game, he was day before yesterday's game, he was horrendous. म्हणजे Adama Traore, I agree, has got pace and खूप मोठा आहे, but he did not get physically beaten. He got beaten in a sprint. Yeah. आणि but yeah, also Walker is a year older now आणि ते नाही आहे आता तसं. He's slowly becoming what he's called. Yeah, he's not a runner anymore. He's a walker. But नाही like genuinely तिथे एक फुटबॉलर असता तर ते गोल्स होते. आणि to see Man City broken down like that by Fulham to again. be very honest, when even when the match was at 3-2 आणि Fulham was on the up, म्हणजे in the 80th minutes onward Fulham was all over them, and I wonder who was engaging in dark arts of football, taking like a minute to take a free kick and everything. हे असं नाही ना की काही गोष्टी तर स्टुडंट कडनं पण शिकायला मिळतात ना. तेच ना, हे जे अक्युजेशन्स असतात ते कन्व्हिनियंटली आर्टिटल. माझ्या टीमचं नाव बदललं पाहिजे. हो, बघितलं, साका खाल्लेला म्हणून मी नाव बदलून आता डार्क आर्ट्स FC ठेवलं. बट या आय मीन बट लाईक आय सेड, Adama Traoreचा मेन टॉकिंग पॉइंट होता आफ्टर द मॅच. I kid you not, Pep went on to Adama Traore and he taught him how to score on one-on-one situations. He had a training session from Pep. Wow. After the match, he had a pep talk from Pep Guardiola की तू one-on-one मध्ये कसं खेळू शकतोस, कारण they are yet to play Arsenal ना. हा, मग तू ते असं आहे. पण त्याला माहित नाही ना, हेलंड FCचं काहीतरी वेगळं असणार आहे कनेक्शन. त्याच्यानंतरचाच गेम होता, नाही ऍक्च्युली पॅरलल गेम होता, आर्सेनल साऊथहॅम्प्टन 3-1. आर्सेनल again, I think Ramsdale kept Southampton in the game. Also, Jesus kept Southampton in the game. Again, if it would have been a footballer, yeah, if he would have been a footballer instead of a ballerina, चांगला. त्याला काय तर बॉल आल्यानंतर त्याला नाचावं असं का वाटतं मला माहित नाही. तसं तो एक 1950s मधला असं निओरियलिस्ट इटालियन सिनेमा मधला लहान मुलं असतात ना, तो परफेक्ट असं. ते मला तर हेसूस इरिटेट व्हायला लागलंय, कारण how are you making a simple game that complicated? म्हणजे पास मूव्ह ऑन, त्याला नाचायची काय गरज? लाकाझेट रिप्लेसमेंटच आहे ते बऱ्यापैकी. हो, ते तसंच व्हायला लागलंय. बट खूप नाचायचं. अरे पण लाकाझेटला फिजिकल प्रेझेन्स तरी होता, ह्याच्याकडे ते पण नाही. सरप्रायझिंगली स्टर्लिंग प्लेड वेल स्टार्टिंग ओव्हर मार्टिनेली, बट दॅट इज I feel a good sign for Martinelli to buck up, which we observed in the second half immediately. कारण मार्टिनेलीचा स्टार्ट ऑफ द सीझन एवढा काही खास झाला नव्हता. त्याचा तो शॉट मिसिंग आहे, तो शॉट मिसिंग होता. पण तो त्याच्यात जे एक ऑनरिएस्क फिनिशेस असायचे ना, ते पण गायब झाले. ते कटिंग, इज अ क्लासिक होजे अँटोनियो रेज. लेफ्ट साइडनी यायचं, कट इन करून तो कर्लर द्यायचा. दोज कर्लर्स नीड टू बी ऑन टार्गेट. हा, पण ते त्याच्यासाठी वरती बघावं लागतं ना, बॉलकडे बघून नाही मारतायत. तर बट स्टर्लिंग कमिंग इन टू द गेम हॅज काइंड ऑफ मेड इट कॉम्पिटेटिव्ह फॉर ट्रोसार्ड अँड मार्टिनेली, कन्सिडरिंग ते दोघं एकत्र खेळायला लागले आहेत बिकॉज ऑफ द इंजरी क्रायसिस दॅट वी हॅव. साका इज नॉट फ्रॉम दिस वर्ल्ड. तो आय मीन आय टेल यू, साका gets compared to every other player every season. मागच्या सीझनला is Foden better than Saka वगैरे वगैरे. Conversation ended when the Euros were there. आता काय Palmer better than Saka. I'm like, you know how great Saka is? You are shifting the goalpost every season for him.
and he's still coming on top. नाही त्याचं लाईक त्याचं कौतुक नाही होणार आहे. लाईक इट्स द हिस्ट्री. नाहीच होणार आहे. इट्स अ आर्सेनल प्लेयर जो होम ग्रोन आहे आणि कौतुक नाही होणार आहे. लेट्स बी ऑनेस्ट, देयर इज अ रेशियल अँगल हिअर ऑल्सो इन द इंग्लिश मीडिया तर आहेच. म्हणजे जसं रहीम स्टर्लिंग ॲट हिज पीकला त्याला एवढं काय म्हणतात डेनिग्रेट केलेलं मीडियाने, तसंच साकाचं होतं आहे. आणि इंग्लिश मीडिया इज गोइंग टू इव्हेंच्युअली हरल्यानंतर रॅशफोर्डचा फोटो टाकणं बट काहीच करू शकत. 2 assists and a goal for Saka. That second assist though for Gabi Martinelli. एकदा प्लीज परत लावा इथे तो. युट्यूबच्या वेळेस लावतात आपल्याला कॉपीराईट बसेल. बट फोटोज काढून एका नंतर एक लावूयात. Ozilisk pass and timing of Martinelli's run also like inch perfect. Nothing the keeper could have done. म्हणजे इतका नियर पोस्ट बीट नाही व्हायला पाहिजे खरं तर. पण तुला तू मध्ये ह्याचा इंटरव्ह्यू बघितला का की कीपरच होता, तो म्हणाला की हे नियर पोस्ट थिअरी तुम्ही ॲज सपोर्टर्स अँड फॅन्स असं वाटतं सोपं आहे, बट as keepers we know that getting beaten at a near post is actually very difficult. Like it is not the keeper's mistake. It's not a keeper's mistake. It's just a good shot. It's just a good shot. So आणि तो इतका like postcard delivery होती ना ती अशी की छान. म्हणजे त्याला मार्टिनेली असा ॲड्रेस लिहून, आणि इट रिमाइंडेड मी ऑफ दॅट ओझिलने पास टाकला आणि शेवटी कसा बसा मॉन्ट्रियल पोचलेला तिथे तसं आहे. तर दॅट वॉज exactly that, and it was beautiful. Another thing I wanted to point out about this game particularly was Aaron Ramsdale, his return to the Emirates, आणि it's symptomatic of something way larger माझ्यासाठी. पण like एकतर खूप इमोशनल होतं ते. Like it was really hard to see him play for someone else after, because he was a likable character. Like also, if he plays for your team you like him. Also he was the guy who kind of Arsenal resurgence जेव्हा झालं तर he was at the back. That Leicester saves everyone will remember, where Arsenal were down in the dumps and you required a spark at the time. And character है रे. And character is a personality. Like when you are away, he like when the ball is in the other D, he's just provoking the fan. Performer. Required. But having said that, match नंतर like the reception he got in the stadium was heartening to see. Ramsdale was the last person left on the pitch, and तो जाईपर्यंत home fans were singing songs for him. So it was a good thing. त्याचे रडण्याचे पण फोटोज आलेले आहेत. हो, ते like I don't find that believable. ते डोळ्यातनं काहीतरी काढत होतं असं वाटतंय. बट ह्या कोण नव्हतं इमोशनल. हो ना, इमोशनल जरा काय दाखवलं तर चालतं. नाही, पण मी तेच म्हणतो की लाईक खूप दिवसांनंतर माझ्यासाठी असं झालंय की वी नाव सोल्ड प्लेयर्स दॅट वी लाईक्ड. हे नको यात, हे प्लेयर हे जाऊ देत, हे आता नाही उरलेलं. Like for me the heartbreak will be Emil Smith-Rowe. Quite honestly, I loved him a lot. Emil Smith-Rowe, Reece Nelson जरी लोन वर कल्ट हिरो. हा, पण तरी कल्ट हिरोज दॅट आर नाव प्लेइंग इन जर्सीज दॅट आर नॉट आर्सेनल, आणि ते बघायला खूप ऑड वाटतंय. अँड दीज आर ऑल लाईक इट ऑल्सो हॅपन्ड विथ थियो वॉलकॉट वन्स फॉर मी, बट त्यांनी तो गोल सेलिब्रेट नव्हता करायला पाहिजे. नाही केला त्याने. नाही, साऊथहॅम्प्टन वाला. हा, थ्रिऑलवाला तो फक्त पळत केला त्यांनी सेलिब्रेट. मी विसरत नसतो असल्या गोष्टी. माझ्या मते त्याने एव्हर्टनचा केलं कुठला तरी लॉस्ट दॅट गेम ऑल्सो. नो हा, सो दॅट वॉज द एव्हर्टन गेम, द 3-3 साऊथहॅम्प्टन. कारण मी ती बघितली हायलाईट रील परवाच. The first goal was a Ramsdale mistake. The second goal, complete sprint by Walcott, typical Walcott-esque goal. And he did not celebrate the second time. I think it was his last season in the Premier League also. So, but yeah, apart from Walcott, I don't have an example to give you of अरे हा प्लेअर सोडून नव्हता जायला पाहिजे. आणि सोडून गेलेले प्लेयर जसे लीगच सोडून गेले. हे आता कम्पिटेटिव्ह टीम्स मध्ये गेलेले आहेत आणि दे आर गोइंग टू कम बॅक अँड प्ले अगेन्स्ट आर्सेनल. तर त्यामुळे ते खूप वियर्ड फिलिंग आहे. आय एम स्टील गेटिंग यूज टू इट, बट इट्स like it's good to have even the fans be nice to ex-players now, because they liked them. So but I mean apart from that, I think Ramsdale being in the Arsenal setup helped Southampton not let Arsenal score on a corner, I believe. Because we did not score from a corner.
in the entire game, and that is a very big setback for Gabriel. The one thing I missed like watching as a lover of football was having Ben White in that game. Ben White versus Aaron Ramsdale would have been the clash of shithousery. No, but आता Ben White Titans. is not on goalkeeping duty ना. It is given to the left winger. Yeah. So if Martinelli is playing तो असतो, नाहीतर काल तर स्टर्लिंग होता. बट कारण बेन व्हाईट वर टार्गेट टाकलाय ना सगळ्यांनी की हे बघ हा असा ग्लव्स वगैरेला हात लावतो. आय थिंक बेन व्हाईट आणि रॅमस्डेल वगैरे हातात खांद्याला वगैरे खांद्याकडून वगैरे उभे राहिले असते, काय सांगता येत नाही. एनिवेज द गेम एंडेड 3-1. Arsenal and City both on level points, level on goal difference at the top. I mean, but the top Arsenal have the exact same numbers as they had last season at this point. Yeah, Goals scored, goals conceded, number of points basically, and number of points as in with 5 wins and 2 draws. Yeah, but I think we've played riskier games. If I would say, We played 2 really tough games, 3 really tough games. Villa Park and Etihad we've already played. Yeah. So and White Hart Lane. And White Hart Lane. So 3 big away games. 3 big away games we've already played. But table toppers Liverpool with a 1-0 win against very struggling Crystal Palace, who have no wins and are in the relegation zone. We had hopes from Crystal Palace this But season. I still feel they are unlucky. They're unlucky. I mean, there was a penalty shout. Apart from the penalty shot, that was a 50-50. But again, 50-50 नव्हता रे. वॅन्डेकने त्याचा हात असा ओढला खालती आणि तो पडला. तेवढं चालतं. That was just football. आता नवीन प्रोड्युसर लिव्हरपूल सपोर्टर नाही, बट प्रोड्युसर साहेब तुमचं काय म्हणणं आहे, पेनल्टी होती का नाही? बघितलंच नाही. तो पण कामच करत होता. पण But Jota scoring in the 9th minute, and that was pretty much it. The one takeaway point that I want to do in this is Liverpool under a new manager don't look like they're under a new manager. which is both a good and a bad thing. कारण त्यांच्या गेम प्ले मध्ये फार फरक नाहीये, एक्सेप्ट आय थिंक आर्नी स्लॉटने सांगितलं तुम्ही जे काय करत होता चांगलंच करत होता, मी जास्त काही चेंजेस नाही करत. पण I think leader in the dressing room is Van Dijk. I think Van Dijk is probably the manager of Liverpool than Arne प्लेअर Slot मॅनेजर. असं नाही, मला त्याच्या मागचं कारण बऱ्यापैकी त्यांचं लॅक ऑफ सायनिंग पण वाटतं. इट्स स्टील द सेम लॉट. But they do have a big squad if you think about it. They do have a big squad. They have talented youngsters coming in who have now settled into the team. हे हार्वी एलियट, कर्टिस जोन्स वगैरे ते बऱ्यापैकी गेले 3-4 वर्ष खेळतायत ते. सो तशा बऱ्यापैकी तो ग्रुप सेटल्ड आहे आणि नॉट अ लॉट हॅज चेंज. सो आय थिंक आर्ने स्लॉट इज जस्ट डुईंग अ गुड जॉब बाय not trying to change things that are working. And this is the best Liverpool start since the Premier League started, by the way. So statistically, Famously not fast starters, na, but statistically this is the best Liverpool start. But if you think about it, their fixture list has not been as difficult as the clouds on the horizon Yes, right now. Apart from United, I don't think so. They've नाही युनायटेड नाही, त्यांच्या सगळ्या डिफिकल्ट गेम्स येणं आहे आता. कारण त्यांचा ऑक्टोबर फिक्स्चर लिस्ट आपण आत्ताच बघितली. बिटवीन 2 टफ प्रीमियर लीग गेम्स दे हॅव रिअल मॅड्रिड ऑल्सो प्लेइंग, आणि मग आय थिंक ऑल द वे टू नोव्हेंबर आहे ना, इफ आय एम नॉट रॉंग. लेव्हरक्युझन आहे, मॅड्रिड आहे, लाइप्झिग आहे. सो इट्स गोइंग टू बी अ फन. midweeks are also hectic and fun 2 months for them. Till November, right? You have that struggling. Yeah. So our new producer is Mayuresh, who is a Liverpool supporter. So shout out to all Liverpool fans. त्याला पण घेऊया आपण लिव्हरपूलच्या ती आठवते वर कधीतरी. But yeah, I mean Liverpool having a good time at the top right now. Crystal Palace doomed. Nketiah as a sole striker up front doing nothing. Is Crystal Palace missing a certain player called Olise who scored in the game in the Bundesliga? See, they unfortunately Crystal Palace have always lost on good talent, कारण मोठे क्लब्स घेऊन जातात आणि पोच करून जातात. they still have a lot of great talent. त्यांनी बऱ्यापैकी युटिलाइज केलेत ते ओलिसे फंड्स इन स्ट्रेंथनिंग समवेअर. अगेन दे एंडेड अप लुझिंग देअर खूप मोठा लीडर इन द टीम वाकिम अँडरसन टू फुलम. पण
तो त्याचे थोडेसे रेपरकशन्स आहेत की द टीम हॅज नॉट परफॉर्म्ड. दे हॅव प्लेड वेल, दे हॅवंट गॉटन द रिझल्ट्स विथ क्रिस्टल पॅलेस. कारण त्यांचे चान्सेस असतात, ते पोस्टला हिट करतायत, अरे थोडासा राहिला, आणि ते नशीब बदललं तर बदलू शकतं असं आहे. जे बऱ्यापैकी काल मी एका युनायटेड फॅनला भेटलो, तो म्हणत होता की कालच्या मॅचमध्ये थोडंसं नशीब चांगलं असतं तरी जिंकलो असतो. पण ते मला क्रिस्टल पॅलेस बद्दल जास्त खरं वाटतंय, कारण इट्स जस्ट मार्जिन्स ऑफ इंचेस हिअर अँड देअर, अँड दे कुड हॅव हॅड 6 मोर पॉइंट्स दॅन दे डू. म्हणजे मला युनायटेड बद्दल नाही वाटत नशीब चांगलं असतं तर नाही, त्यांनी चान्सेसच क्रिएट केले. नशीब फक्त एक फ्री किक लागली अगेन्स्ट द बार, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीच झालं नाही गेममध्ये. सो मला नाही वाटत हे. पण आय थिंक असं युनायटेड फॅन्सची एवढी हालत खराब झालेली आहे, म्हणजे त्यांनी ड्रॉ पण म्हणजे ठीक आहे चल हरलो तरी नाही ना अशा ॲटिट्यूडने घ्यायला लागले. आणि एक मस्त गेम झाला वेस्ट हॅम युनायटेड इप्सविच, बिग स्कोरिंग गेम, 4-1. वेस्ट हॅम युनायटेड फायनली विनिंग ॲट होम दिस सीझन. सो आणि हू इज ऑन द स्कोर शीट? द वन प्लेयर दे आर ट्राईंग टू रिप्लेस फॉर गॉड नोज हाऊ मेनी सीझन्स, मिखाईल अँटोनियो. त्याचा लाईक he himself will become a statue outside the London Stadium one day. Like they won't have to build one. सीझन ऑन सीझन त्याला रिप्लेस करायचा प्रयत्न करतात, पण नाही होत. त्यांनी खूप स्ट्रायकर्स घेऊन गेलेत, त्याच्यानंतर येऊन गेलेत, आणि मिखाईल अँटोनियो जस्ट मार्चेस ऑन, आणि तो लाईक डिलिव्हर्स फॉर देम एव्हरी नाव अँड देन. क्रिश्चियन बेंटेके सारखा, फक्त ही स्कोर्स. Correct. Kudus also on the score sheet, who was at the Emirates during the PSG game midweek. Transfer rumors इतक्यात नको. तुला माहिती आहे, I love Kudus. Like Kudus as a player is one of my favorite players in the league. But again for West Ham, तरी जरी त्यांचा सीझन सुरू खूप चांगला नाही झालाय, this is a game they should have dominated and won, and that's what they did. They did a good job. I mean, Ipswich ला काहीच नव्हतं, म्हणजे there's nothing in the game. ते एक कर्सरी लियम डेलाप गोल आहे सध्या सगळीकडनं येतोय. लियम डेलाप FPL शॉटआउट. FPL शॉटआउट फॉर शुअर. वाढले, आय थिंक त्याची प्राइस वाढत चालली हळूहळू. पण तू जर 4-1 हा बिग स्कोरिंग गेम म्हणत असशील, मग नाही, आय वॉज गेटिंग टू दॅट. There was a bigger game with a bigger scoreline, and Brentford yet again scoring in the initial minutes. जर ब्रेंटफोर्डची मॅच सुरू झाली तर काय होतं, तर पहिल्या मिनिटात एक गोल होतो. हे आता 100%. लाईक हाऊ आर यू द टीम नोन फॉर स्कोरिंग गोल्स इन द फर्स्ट मिनिट? यावेळेस अगदी फर्स्ट मिनिट नव्हता, अगदी 14 सेकंड लेट झाला तुम्हाला. सो आय थिंक क्लिअरली ड्रॉप इन फॉर्म फॉर ब्रेंटफोर्ड. आणि इट वॉज पॅल्पेबल इन द स्टेडियम की पीपल वर लाईक, अरे मॅच चालू झाली, गोल नाही झाला वाटतं अजून, हे चाललं होतं तिकडे. I think they put up a video also of it on social media. Premier League has put up the video. They're starting they started chanting, how have we not scored yet? From the get go from the whistle. So Brentford Wolves is the game that I'm talking about. Wolves is doomed or not, because they play good, but they just can't get a result. See, honestly, they scored 2 against Chelsea and lost that game 6-2. They've scored 3 here and they've lost this game 5-3. So clearly there are goals in this team, but there is no defense. This is like second half of the table madle Spurs आहेत हे, and they are going they are making their forwards work hard for the win. जे 2-3 गोल मारल्यानंतर तुम्ही जिंकायला पाहिजेत ना गेम्स. त्यांचं तसंच होतं आय थिंक, म्हणजे डिफेन्स गायब आहे त्यांचा. But I am so when they are on the ball, a brilliant team आहे रे, बघायला मजा येते त्यांना, पण ते बॉलवरच नसतात ना जास्त करून, प्रॉब्लेम तो आहे. सो एनिवे, ब्रेंटफोर्ड वुल्व्स इज द मॅच. अँड मुव्हिंग ऑन, एक खूप जास्त इंटरेस्टिंग निलॉल पण झाली ह्या विकेंडला. नॉट दॅट त्या मॅचमध्ये खूप काय झालं, पण एक खूप मोठा इन्सिडेंट झाला. I'm talking about Everton versus Newcastle. Everton-Newcastle 0-0. Everton on the up. Not losing games anymore. But Newcastle got a first half penalty. And who steps up to take it? An old Evertonian boy who grew up in their youth system,
who left the club very unceremoniously. Yeah. But Everton got a lot of money for him. So I don't know why Everton fans are complaining. Anthony Gordon steps up against Pickford and then does not score. And then Goodison Park just erupted. I don't think so Goodison Park has ever celebrated anything in their life. But they celebrated that Anthony Gordon नाही miss more than anything else. त्यानंतर एक like the game was well balanced throughout, but in the second half there was a penalty shot for Everton as well. Yes. But like माझं अजूनही म्हणणं आहे की ती होती पेनल्टी. आणि कारण डॅन बर्नचा ही ट्राईड टू कम इन फ्रॉम बिहाइंड आणि शूटिंग लेग डॉमिनिक कॅल्व्हर्ट लुईनचा जो होता तो त्याच्यात अडकला. सो फाऊल नो फाऊल आय डोंट नो. इफ इट्स आउटसाइड द बॉक्स इज इट अ फाऊल देन वाय डोंट यू गिव्ह इट इनसाइड द बॉक्स. हे सगळंच आहे. पण फेअर रिझल्ट आय वुड से, कारण एक मिस्ड पेनल्टी आणि एक लाईक रेफरीज मिसिंग अ पेनल्टी. बट इफ यू लुक एट इट दॅट वे, कारण I'll be honest, I didn't watch this game, पण मी कॉमेंट्री ऐकत होतो कारण आय वॉज ड्रायव्हिंग होम आणि मी कॉमेंट्री ऐकत होतो. अँड ऑडिओ वरनं सांगू शकतो गुडिसन पार्क मधलं एन्व्हायरमेंट कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. सो द फॅन्स आर डिमांडिंग मोर फ्रॉम द टीम अँड आय थिंक दॅट हॅज सीप्ड इन टू द टीम फायनली. दे आर ट्रूली रिस्पॉन्डिंग. आय रिअली होप एव्हर्टन एक एव्हर प्रेझेंट टीम आहे प्रीमियर लीगमध्ये आणि ती खालती गेली तर मला वाईट वाटेल. आय डोंट नो व्हाय. हा, इट्स लाईक दिस परमनंट फिक्स्चर. ते असतात, ते असतात, दे एक्झिस्ट. सो आय वुडंट वॉन्ट एव्हर्टन सारखी लेगसी टीम टू गो डाऊन. बट आय मीन फ्रॉम द लुक्स ऑफ इट गुडिसन पार्क इज चार्जिंग अप द प्लेयर्स. तर चांगली गोष्ट आहे. अजून एक गेम झाला लेस्टर बोर्नमूथ. लेस्टर 1-0 अगेन्स्ट बोर्नमूथ. द ओनली नोटेबल थिंग अबाउट दिस, लेस्टर्स फर्स्ट विन ऑफ द सीझन फायनली. खरंच का काय? विश्वास नाहीये टेबल बघ. विश्वास नाहीये, कारण मला जेन्युइनली वाटतं मॅच वीक 1 मध्ये त्यांची जी ड्रॉ होती स्पर्स बरोबरची, इट फेल्ट लाईक अ विन अँड आय स्टील रिमेंबर इट लाईक लेस्टर विनिंग ऑन द फर्स्ट गेम डे. म्हणून मला विश्वास नाही बसत याच्यावरती. बट या लेस्टर अगेन आय डोंट थिंक सो much to write about that game, quite honestly. There was a disallowed goal from Bournemouth initially. That's about it. But yeah, that was one of those absolute regulation games. It's just numbers at this point, right? म्हणजे because Bournemouth पण म्हणजे काय फार वरती नाही आहे. युनायटेडच्या वरती आहेत पण Bournemouth. हो I mean 13 टीम्स आहेत त्यांच्यावरती. खूप टीम्स असणार आहेत. 11 on points, but goal difference मध्ये युनायटेड मागे आहे. So that's about it. The table forming a good scenario. I think the league leaders per se have kind of moved away from the pack in this game week. 18, 17, 17. Liverpool on 18, City and Arsenal on 17. Chelsea missing a chance to come up. They are stuck on 14 along with Aston Villa. And Brighton, Newcastle, Fulham are in the top 8, and Tottenham and Nottingham finishing the top 10, United in 14th, and the relegation zone being Crystal Palace, Southampton, Wolverhampton, none of them who have a win. Ipswich Town is also 1 point above the relegation zone. That's about Ipswich Town थोडे मला होप्स देत आहेत, especially because other teams are also underperforming. But तो 5-6 टीम्सचा क्लस्टर तयार होणार आहे तिकडे. हो, I mean ते 4 teams are still without a win 7 games into the season. So let's see काय होतं. कॉन्व्हर्सेशन तिथेच आहे की which manager do you think is going to be the first to get the sack this season? मी आय थिंक सुरुवातीला एन्झो मारेस्का म्हणलो होतो, पण ते नाही होणार आहे क्लिअरली. बट आय फील वन ऑफ द बॉटम 3 माइट लूज अ मॅनेजर, कारण ते आपलं कोणीतरी बॅलन्स शीट काढून बघणार आहे की रेलिगेट झालं तर काय होतं, आणि देन सडनली विल गेट सॅम ॲलरडाईस बॅक. सॅम ॲलरडाईसचं पण म्हणजे आय थिंक सॅम ॲलरडाईसला मॅनेज करायला कोणतरी लागणार आहे मॅनेजर ॲट दिस पॉइंट. he has the best record as an England manager, 100%. हो, one game managed. And he got thrown out because some betting allegations or something, na?
स्पाय कॅम वर पकडला गेला काहीतरी बडबड करताना. रिडिक्युलस आहे ते. त्याच्यावर स्टिंग ऑपरेशन झालं आणि तो काहीतरी बडबड करताना ही गॉट कॉट विथ अ ब्राईब. आपण एकदा आपण आता सॅम ॲलरडाईस पर्यंत आलोच आहोत तर थांबूयात गेम आणि नाही पण एक मला गेम वीक तर झालाय टॉपिकलच म्हणायचं होतं की टेन हॅगचं काय नशीब आहे. तुला काय वाटतं टेन हॅग कितपर्यंत टिकेल? टेन हॅग मला नाही वाटत आहे ते काढणार आहेत. देव ऑलरेडी टेकन दॅट लेफ्ट टर्न असं मला वाटतंय की दिस सीझन इज हिम नाव. मे समथिंग विल हॅव टू गो हॉरिबली रॉंग, मे वर्स देन वॉट इट इज नाव फॉर त्याला नोकरी जायला. कारण फिक्स्चर लिस्ट विच इज कमिंग अप इन डिसेंबर. क्वाईट ऑनेस्टली काढायचा असेल मॅनेजर तर तेव्हा काढावा, कारण देन यू आत्ता काढला तर अरे मग सुरुवातीलाच का नव्हता काढला हा प्रश्न येतो. त्यांच्या आय मीन 300 मिलियन पाऊंड त्यांच्या बेंचवर बसलेले मागच्या मॅच मध्ये. सो ते फिटनेस माहिती, मॅच फिटनेस माहिती नाहीये अजून. काही लोक इंजुरीमध्ये रिकवर होत आहेत. डेलिक्ट आणि मार्टिनेज आणि इनफॅक्ट जे त्याने 2 डिफेंडर्स घेतले त्यातलं बोथ ऑफ देम लिम्प्ड ऑफ. उगारटे बघून 2-3 आठवडे तर वाटत नाही की त्याचा थोडासा टोरेरा सीन होतोय की प्रीमियर लीग थोडी जास्तच फिजिकल आहे हे त्याला जाणवतंय हळूहळू. बट अगेन ते नवीन सायनिंग लीग मध्ये आल्यानंतर सेटल व्हायला वेळ लागणार आहे. आणि ही शुड अशा टाईपचं जे नवीन सायनिंग असतं जे इट्स अ मिडफिल्ड पोझिशन, यू कांट एक्सपेक्ट an outsider as in person without experience in the league to come and fix your team. म्हणजे ते फ्रॅक्चर वर बँडेड लावल्यासारखं. हां, सो खूप महागाची आणि खूप महाग बँडेड आणलेलं आहे. आपण मूव्ह करूया आपल्या नेक्स्ट सेगमेंटला. तुला ती आठवते का ती हा आमचा सेगमेंट आहे जिथे आम्ही जुन्या स्कोरलाईन्स वर मॅचेस डिस्कस करतो, त्याच्याबद्दलची स्टोरी, त्याच्याबद्दलची मज्जा, काहीतरी मस्त. आम्ही जुन्या मॅचेस जे 2 माणसांचं आवडतं काम असतं की ती कोणतरी आठवली की आम्ही तिच्याबद्दल बोलतो. पण ह्या बाबतीत कारण आमच्या दोघांचं लग्न झालं आम्ही फक्त मॅचेसबद्दल बोलतो. तर ओमकार, ह्या आठवड्यात आपण काय स्कोरलाईन घेतली? या आठवड्याची स्कोरलाईन पण आपल्याला कॉमेंट्समधनं कोणीतरी सांगितली आणि यायला लागल्यात कॉमेंट्स. त्यामुळे मला खूप मजा येते फेमस की आता आपण आपले ठरवत नाही आहोत निल घेऊ या आठवड्यात वगैरे. आपण आता तसं नाही करत आहोत. तर यावेळेस विपुल धावडेनी स्कोरलाईन सांगितली आहे 5-3 घे असं सांगितलं. 5-3 ही खूप मजेशीर आहे खरं तर स्कोरलाईन. तो मला नंतर म्हणला की 8-2 पण चालेल, पण 8-2 मी नाही बोलणार आहे. सो ते राहू देत, आपण नंतर बोलूयात ते प्रायव्हेटली. 5-3 स्कोरलाईनचं सिग्निफिकन्स आपण 5-3 ही स्कोरलाईन एकतर खूप ऑड आहे आणि खूप रेअर पण आहे. एवढे गोल्स नॉर्मली होत नाहीत. या आठवड्यातच एक झाली फनी इनफ. फनी इनफ, पण त्याबद्दल बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे, ते झालं बोलून. पण 5-3 या स्कोरलाईनमध्ये बऱ्याचदा कमबॅक्स इन्व्हॉल्ड असतात आणि ते ज्या 5-3 मध्ये 3 गोल मारलेली जी टीम असते ती नॉर्मली 3 गोल खूप आधी मारते आणि नंतर असा एक छान मस्त कमबॅक होऊन 5-3 झालेला असतो स्कोर. अँड मोस्ट ऑफ दोज गेम्स आर एक्स्ट्रीमली रिवॉचेबल. अख्खे 90च्या 90 मिनिटं आपण बघू शकतो, कारण एकतर खूप गोल्स होणार असतात. सो इट इज हायलाईट लेवलचंच त्याच्यात एंटरटेनमेंट चालू असते पूर्ण मॅचवर. सो तू कुठली घेतोयस यावेळेस 5-3? विपुल म्हणाला ना 8-2 बद्दल का नाही बोलला, त्याच्यावरनं मला कळलं की विपुल हा युनायटेड फॅन आहे. तर मी जी 5-3 स्टोरी घेतलेली आहे ती युनायटेड फॅन्सच्या खूप अशी हृदयाची खूप जवळ आहे, कारण त्यांचा एक लाडका साप आहे रॉबिन व्हॅन पर्सी नावाचा. त्याने त्या गेममध्ये स्कोअर केलेलं. सो मी बोलतोय 14-15 सीझनच्या लेस्टर वर्सेस मँचेस्टर युनायटेड या मॅचबद्दल, ज्याच्यात पहिल्या हाफमध्येच युनायटेड, पहिल्या हाफमध्ये नाही बट इन द फर्स्ट 60 मिनिट्समध्येच युनायटेडवर 3-1 अप आणि त्याच्यात स्कोअर केलेलं रॉबिन व्हॅन सापीने, त्यांच्या आवडत्या प्लेअर अँगेल डी मारियाने. क्या बात आहे. जो मग त्यांचा साप झाला. दिस वॉज इन द 13th and the 16th minute. लगेच 17 मिनिटमध्ये एक अगेन बार्कलेज मॅन नाही म्हणता येणार बट ही वॉज अ व्हेरी लाइकेबल कॅरेक्टर ॲट लेस्टर, लिओनार्डो उलुआ. सो ही वॉज अ व्हेरी असा हसरा माणूस ज्याचा एक सोल पॅच होता,
असे But really by that time, I think they won in 2016. He was a fringe player. No, he was off the bench player. He was their penalty expert, by the way. He was their penalty expert because नंतर त्यानेच पेनल्टी स्कोर केली. 57th मिनिटमध्ये त्यांच्याच युथ प्लेअर अँडर हरेराने स्कोर केलं. सगळे म्हणजे अशी जुनी नावं. अँडर हरेरा नंतर PSG ला गेला ना? PSG नंतर PSG ला गेला. येस, आय थिंक डिमारिया आणि हरेरा एकत्रच होते PSG ला, इफ आय एम नॉट रॉंग, अराउंड द सेम टाइम तसेच होते. आणि हरेराने स्कोर केला आणि त्याच्यानंतर युनायटेडचा लेस्टरचा जो कमबॅक झालाय, क्या बात आहे. दे अगेन गॉट अ पेनल्टी इन द 62nd मिनिट, विच वॉज थोडं ड्युबियस क्वाईट ऑनेस्टली, कारण तिथे राईट बॅकला होता राफाएल, जुळाभावांपैकी एक. तुला तो आठवतं का? तो आठवतं का तो? नाही, ते 2 होते. तर जेमी वार्डी ऑन द विंग तेव्हा, आणि जेमी वार्डीने राफायलला मस्त पुश देऊन बॉल घेतला ऑन द डी, आणि मग राफायल म्हणाले त्याने मला पुश केलं, मी पण करणार, पण त्याने डी मध्ये पुश केला त्याला. सो ड्युबियस पेनल्टी होती, आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, की म्हणजे इट वॉज द सेम इंटेन्सिटी ऑफ द फाऊल. However, he did it in the defensive half in the D and a clear goal scoring opportunity वगैरे, म्हणून तो फाऊल दिला. Always a bad idea to retaliate when you're inside your own penalty box. Yes. So stepped up their then penalty expert before Ulua came into the picture, who had scored 6 out of his 6 penalties. David Nugent. आय मीन तो बेरली काय खेळला त्याच्यानंतर, पण ही स्टेप्स अप इन द 62nd मिनिट अँड स्कोर्स इमिजिएटली. स्कोर बिकम्स 3-2, आणि मग त्याच्यानंतर विन अ व्हेरी फ्लरी ऑफ, आय डोंट नो, द एंटायर गेम प्ले गोइंग आउट ऑफ द विंडो. युनायटेड डिसाइड नाही, विल गो फुल ऑन अटॅक, बिकॉज दिस वॉज अ लुई व्हॅन हल युनायटेड ॲट द टाइम. आणि मग ऑब्व्हियसली काउंटरवर खाल्ला इन द 64th मिनिट इमिजिएटली फ्रॉम अ सर्टन एस्तिबान काम्बियासो. अँड देन टू ते असे प्लेयर्स आहेत ना, ते की लाईक ते सडनली, लाईक फॉर इन्स्टन्स who was that Real Madrid right back, Michel Salgado playing for Blackburn Rovers. ते से, अरे तू इथे काय करतोयस? तुझे एवढे वाईट दिवस का आले? इंटर मिलान, रिअल मॅड्रिड अँड लेस्टर सिटी. काय यार, तसं होतं. आणि देन टू टॉप इट ऑफ, जेमी वार्डी म्हणजे मॅन्डेटरी गोल फॉर हिम इन द 79th मिनिट. He was not the Jamie Vardy yet. He was not the Jamie Vardy yet, but he had showed great signs in the championship, because this was Leicester's first season in the Premier League. They barely escaped relegation that season. Barely escaped relegation. And the following season, the thing that happened, everyone knows, the biggest surprise, 15-16 season was where they won the league. So this was the season prior to that. But the funniest incident in this match was in the 83rd minute, a United player got a red card. तुला या प्लेअरचं नाव माहिती असेल ना, तर मी तुला आत्ता $500 देईन. युनायटेड प्लेयर 2014चा डिफेंडर, हु गॉट अ रेड कार्ड इन लेस्टर युनायटेड दिस. आणि आय एम प्रिटी शुअर युनायटेड फॅन्सना हा प्लेअर आठवणार पण नाही, कारण आय डोंट थिंक सो ही इज प्लेड इन व्हेरी मेनी गेम्स आफ्टर दिस, कारण त्याला स्ट्रेट रेड मिळाला, तर 3 मॅच बॅन, आणि त्याच्यानंतर आय थिंक त्याचं युनायटेड करिअर संपलं तिथे. टायलर ब्लॅकेट नावाचा एक प्लेअर होता. सो त्याला रेड कार्ड मिळालं. There is no reason anyone remembers him. I don't think anyone who's a casual fan will remember Tyler Blackett, because तो एकतर खूप कमी काळ खेळला. लाईक इट्स लाईक ओनली अ ट्रू ब्लू फॅन ज्यांना असे अकॅडमी प्रोडक्ट्सचे जर्सी नंबर्स 92 पासून माहिती असतात ना, की अरे तो नाही का, तो आधी 92 घालायचा, मग तो 86 घालायचा, मग 77 वर आला वगैरे, हे करत जे लोक फॉलो करतात ना क्लबला, त्यांना माहिती असतो ब्लॅकेट. सो द फनी बिट इज, राईट नाव ब्लॅकेट मी जस्ट केलं काय, ही इज व्हेरी मच लाईक द कीपर इन द गेम विदाउट अ क्लब. सो डेहिया वॉज द कीपर इन दॅट गेम. However, there are 2 players in this match, rather 3 players in this match,
who are still playing in the Premier League. One, of course, is Jamie Vardy. Hmm. Who do you think are the other two? Funny enough, one player is still playing at Manchester United. That should be an easy clue. Chris Evans. Chris Evans, Johnny Evans म्हणायचं का John तुला? Evans म्हणायचं. Chris Evans plays for Captain America. Johnny Evans. Johnny Evans, who got injured in the last match, is still playing at United. And a certain off-the-bench striker for Leicester called Chris Wood Chris Wood. is still playing. He's playing for Nottingham Forest, who scored 6 in his last 7 appearances, by the way. Good FPL shout-out for Chris Wood. So, that was the game. Psychologically, great advantage for Leicester. Psychologically, United went even further down because they had like 2 victories in the past 6 games or something at the start of their season. Wow. And this was the Louis Van Gaal era where they were playing really good football. Now the lineup to attack बघितलं ना युनायटेडचा खूप चांगला होता म्हणजे ऑन पेपर. इट हॅड अँडर हरेरा, अँगल डी मारिया, वन माटा, वेन रूनी अँड रॉबिन वॅन पर्सी अँड रादेमल फाल्का. So it was a phenomenal attack. There's no two ways about it. But defense तेवढाच खराब. कारण त्याच्यात obviously Johnny Evans, Chris Smalling, Rafael, Blackett आणि मार्कस रोहो. Roho. So basically that was a post World Cup. जे व्हॅन हालने अयाक्सिफिकेशन ऑफ युनायटेड तेव्हा केलेलं ना तेच झालेलं. कारण रोहो आलेला, डेली ब्लिंड आलेला, ते सगळे होते. So they were basically playing with 5 in the back, but Leicester had better plans. So that was my story of 5-3. तुझी स्टोरी कोणती आहे 5-3 ची? सो माझी स्टोरी खूप पर्सनल स्टोरी आहे, कारण मी लहानपणीची एक मॅच घेतोय, कारण मला खूप आठवले अचानक 5-3 म्हणल्यानंतर, कारण ते मेमोरेबल मॅचेसच असतात. लाईक देर इज नो 5-3 फुटबॉल गेम दॅट इज अ बोरिंग गेम. पण मी जी घेतोय ती 22 ऑगस्ट 2004 हायबरी स्टेडियम लंडन. 10वी आणि क्लासेस सो नाही करतो, अभ्यासच करतोय करत म्यूट वरती बघितलेली मॅच आहे ती. तर आर्सेनल वर्सेस मिडलस्ब्रो सेकंड गेम वीक ऑफ द सीझन, ज्याच्या आदल्या आठवड्यात एव्हर्टनला ठोकला होता 4-1. आणि दिस इज अन आर्सेनल रिटर्निंग फ्रॉम अन अनबीटन सीझन ना. सो आता ॲज अ फॅन आणि ॲज अ 14-year-old फॅन माय एक्सपेक्टेशन इज हे कोणालाही कोलतील. आणि आता तर सगळ्या मॅचेस आपण 6-0 जिंकायला पाहिजेत. या टीमची मॅच मिडलस्ब्रो बरोबर चालू होते आणि मिडलस्ब्रोचा इफ आय एम नॉट रॉंग मॅनेजर वॉज ॲलन कर्बिशली. बापरे, तुला तो आठवतो का तो? तर मॅच चालू होते आणि रेग्युलेशन गोल 25th मिनिट थिअरी ऑन दी स्कोर. म्हटलं ओके हां आता हे होणार आहे पुढे. आणि त्यानंतर गोल्स जरा थिन आउट होतात. मिडलस्ब्रो ग्रो इन टू द गेम आणि नाव आय एम गोइंग टू से नेम्स. ओके, सो आयदर साइड ऑफ द हाफ 43rd मिनिट जोसेफ डेझिरे जॉब scores a goal. Yeah, because the game was 1-1 at halftime. Yeah, it was 1-1 at halftime, which became a pattern for that year for Arsenal. Acha, खूप games they used to take the lead, then give away the lead, and then play the second half with a panic. Very similar pattern to what I'm seeing right now with Arsenal. Yeah. Second half begins. Another name that is going to ring bells. Jimmy Floyd Hasselbank used to play for Chelsea before Chelsea became Chelsea. Yeah, he is a Chelsea legend. Yeah. I think he's a bigger legend than Drogba. Triggering Chelsea fans. No, also more goals in the Premier League than Drogba. But Jimmy Floyd Hasselbank 50th minute scores a banger. आणि अरे म्हणलं अरे असं हरू नाही शकत ना ही आर्सेनल टीम, कारण इनविन्सिबल्स आहेत, हरणार थोडीच. आणि हायबरीला आणि 3 minutes later आय हॅव डिसाइडेड टू गो बॅक टू स्टडीइंग बिकॉज इट्स 3-1. कारण फ्रँक क्वेड्रू, अरे बापरे, ही नावं फक्त अरे तेव्हा म्हणताही यायची नाहीत रे. तेव्हा तर म्हणताही यायची नाहीत की हे कुठले लोक आलेत, यांची काय नाव आहे, ये कौन है, ये कहां से आता है. असिस्टेड बाय जॉर्ज बॉटेंग. जॉर्ज बॉटेंग आठवतो तुला? नंतर वेंट ऑन टू प्ले फॉर स्पर्स ऑल्सो आय थिंक फॉर अ व्हाईल. सो 53 minutes वी आर 3-1 डाऊन आणि देन इट्स लाईक अरे नाही आपण आर्सेनल आहोत गाईज हे सांगायला. हा, द बेस्ट प्लेयर टू एव्हर प्ले इन द प्रीमियर लीग डेनिस बर्गकॅम्प reduces the deficit in the next minute. So it's assist now from Cesc Fabregas. कवळा दाढी पण यायची नाही अजून आणि असे ते लांब पोनीटेल वाला हे फ्रेश ऑफ लामासिया. 10 minutes later Robert Pires makes it 3-3 and now I'm back to watching the game. तर 3-3 ला बघायला लागलो and again a minute later Jose Antonio Reyes makes it 4-3. RIP. Rest in peace, Jose Antonio Reyes.
पण होजे अँटोनिओ रेस जे मी म्हणलो अगेन तसाच कटबॅक करूनच मारलेला गोल आहे तो लिटरली तो गोल आहे असा ही कट आणि ते हायबरीची ती पिच विच तेव्हा ती टीव्हीवर दिसताना ती आता बोनमथचं होम ग्राउंड असं दिसतं तसं तो हो आणि तेव्हा क्राऊड वॉज नियर थोडा लो अँगल असायचा त्यामुळे ते सगळं जवळ वाटायचं टीव्हीवर बघताना पण ऑल्सो क्राऊड वॉज नियरर टू द गोल पोस्ट म्हणजे क्रेव्हन कॉटेज किंवा स्टॅमफर्डला कसं आहे म्हणजे नेटच्या लागूनच क्राऊड खूपच जवळ असं हे नवीन स्टेडियम जरा लांबच झाले सगळे आणि देन इट्स 4-3 द गेम इज बॅक इन कंट्रोल आणि आर्सेनल डोंट स्टॉप आफ्टर दॅट त्याच्यानंतर अटॅकवर अटॅक चालू आहे मिडलस्ब्रो आर ऑल्सो ट्राईंग टू लाईक बिकॉज दे नो दे इफ दे कॅन स्कोर 3 अगेन्स्ट आर्सेनल दे कॅन मे बी स्कोर 4 वन मोर तर ते नाही झालं आणि इन द 90th मिनिट थियरी ऑनरी किल्स ऑफ द गेम विथ बो टाय ऑन टॉप तो दॅट टिपिकल रॉबर्ट पिरेसचा असिस्ट तो थ्रू बॉल जो असतो जस्ट परफेक्टली रनमध्ये दिलेला ऑनरीच्या अँड ही गोज ऑफ अँड फिनिशेस इट्स 5-3 आणि दिस इज द स्टार्ट ऑफ दिस इज लाईक द 43rd गेम इन द रन ऑफ 49 आणि द साइन्स आर देअर की दे आर नॉट द सेम टीम दॅट कळतंय डगमग आहे थोडं हां थोडंसं डगमग व्हायला लागलंय इट्स नॉट दे नॉट द इनविन्सिबल सो दॅट वेनिंग ऑफ आहे अँड इट क्लिअरली 6 games later they lost to United which shouldn't have been the game they've lost but I mean anyway but we had decided not to talk about referees correct not referees who are 80 years old now but yeah that was my 5-3 येस आम्ही अशाच गेम्स डिस्कस करतो तुला ती आठवते का ती मध्ये पण या सगळ्या गेम्स आणि स्कोर लाईन आम्ही डिस्कस करतो तुमच्या कमेंट्समध्ये तर तुम्हाला कोणत्या गेमबद्दल आम्ही बोललेलं पाहिजे असेल तर तुम्ही स्कोर लाईन टाका आम्ही त्याच्यावर अभ्यास करू आणि त्या स्टोरीबद्दल बोलू तुम्हाला समजा ही स्टोरी सांगायची की नाही मला ही गेम मीच सांगितलेली पाहिजे तर तुम्ही पण तुमचा व्हिडिओ पाठवू शकता आणि आम्ही ते इन्क्लूड करू ह्याच्यात तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये यावेळेस काही करायला नाहीच कारण इंटरनॅशनल ब्रेक आलेला आहे सो देर विल बी अ प्रिव्ह्यू एपिसोड नेक्स्ट वीक आम्ही लाईक वी सेड कोण आजारी असलं तरी आम्ही एपिसोड टाकतो सो गेम वीक प्रिव्ह्यू आम्ही नेक्स्ट वीक इंटरनॅशनल ब्रेकच्या वीकमध्ये टाकू ऑफ द वीक दॅट इज कमिंग गेम वीक 8चा ओमकार तुला काय अनाउन्समेंट्स करायचे आहेत का नको ऍक्च्युली नेक्स्ट वीक करतोस अनाउन्समेंट ठीक आहे नेक्स्ट वीक एक खूप मोठी अनाउन्समेंट होणार आहे ऑन द पॉडकास्ट सो स्टे ट्यून्ड फॉर दॅट आणि दॅट बिंग सेड तुम्हाला सगळं माहितीच आहे काय करायचं असतं सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केलं की आम्हाला प्रोत्साहन मिळतं आमचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या बाकीच्या प्रीमियर लीग मित्रांना मैत्रिणींना दाखवा हा एपिसोड की अगं बघा किती चांगला एपिसोड आहे वगैरे त्यांना चालू करा फुटबॉल बघायला लावायला कारण आमचे जे बाकीचे प्रोडक्शन असिस्टंट्स होते ते फुटबॉल बघायला लागले आहेत ते FPL खेळायला लागलेले आहेत स्पीकिंग ऑफ FPL तुम्ही आमची FPL लीग पण जॉईन करू शकता मोठा गेम झाला ही FPL लीग आहे ह्या वीकमध्ये कोण आहे ऑन द टॉप मी नाही बघितलं ऍक्च्युली आणि आपण हे पण नेक्स्ट वीकच सांगूया अरे अनाउन्समेंट करेंगे नेक्स्ट वीक आमच्या इंस्टाग्राम पेज पण लाईक करा तिथे आम्ही वेगळे वेगळे शॉर्ट्स टाकतच असतो काही ना काहीतरी मजेदार टाकतच असतो तर खालती लिंक दिलेली आहे मोठा गेम झाला हा आमचा इंस्टाग्राम हँडल आहे सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत सगळं आमचं म्हणजे आमची टीम तशी बरी आहे ते करतात सगळं काम खालती अँड दॅट बिंग सेड दॅट इज द एंड ऑफ द एपिसोड अँड व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम सॉरी बिफोर मी करू का रेड बुल घेऊन आला अभ्यास केला हे कट करायचं नाही हे सगळं ठेवायचं ओके कट